पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी सारांश अध्याय 13. मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे अंतर देखती साचे, ज्ञाने उन्मेख तयांचे वाळू आम्ही. या अध्यायात मनुष्याच्या देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला गेला आहे. ह्यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञांचा विचार म्हणतात. सुरुवातीस ज्यांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होऊन वक्तृत्वाला नवरसांचा बहर येतो, त्या श्री निवृत्तीनाथांना वंदन करून श्री ज्ञानदेव विषय प्रतिपादनास सुरुवात करतात. या शरीराला क्षेत्र म्हणतात. ते का म्हणतात, ते कसे आहे, त्याच्यावर कोणाची सत्ता आहे, हे ज्ञान प्रत्येकास असणे अवश्य आहे. ब्रह्मदेव व शंकर यांच्यासारख्या थोरांनी सुद्धा या क्षेत्राचा निर्णय लावण्याकरिता मोठा अट्टहास केला आहे. देव म्हणतात, या शरीरावर सत्ता कोणाची आहे याचा अद्यापि निश्चित निर्णय झालेला नाही. जीववादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, स्वभाववादी व काळवादी यांनी आपापल्या परीने या बाबतीत निर्णय करण्याचा प्रयत्न केला आहे व माझाच निर्णय बरोबर आहे असे प्रत्येक जण अट्टहासाने प्रतिपादन करत आहे. परंतु हे शरीर नक्की कसे आहे व कोणाच्या मालकीचे आहे हे त्यांपैकी कोणालाही कळले नाही. एवढे वेदातील बृहत साम सूत्र, पण त्याला सुद्धा याचा अजून निर्णय लागला नाही. ते क्षेत्र मी आता तुला सांगतो. हे शरीर 36 तत्वांची मिळून झालेले आहे. ती तत्वे पुढील प्रमाणे आहेत. पहिले ते 5वे म्हणजे पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 6वे अहंकार. याच्याशी या 5 महाभूतांची गाठ पडल्यावर देहाचा आकार स्पष्ट होतो. हा अहंकार मायेच्या पोटात सूक्ष्मपणे राहतो व देहाला चोहोकडे नाचवितो. 7वे तत्व म्हणजे बुद्धी. ही सुखदुःख, बरे वाईट यातील निवड करते. 8वे तत्व अव्यक्त. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले प्राणी स्थूल धर्म टाकल्यावर सूक्ष्म रूपाने या अव्यक्तात राहतात. पुढे 9 ते 18 ही 10 तत्व म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आणि हात, पाय, वाणी, उपस्थ व गुद ही 5 कर्मेंद्रिये. 19वे तत्व मन. हे रजोगुणाचे बनलेले असून ते अत्यंत चंचल आहे. मन म्हणजे मूर्तिमंत कल्पनाच होय. यानंतर 20 ते 29 हे जे 10 तत्व आहे, त्यात 5ही ज्ञानेंद्रियांचे आणि 5ही कर्मेंद्रियांचे विषय, जसे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध, या 5 विषयामुळे ज्ञान बाहेर धावते. त्याचप्रमाणे चालणे, बोलणे, घेणे, देणे, मळमूत्रांचा त्याग करणे हे कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत. 30वे तत्व म्हणजे इच्छा. ज्यामुळे विषयांची गोडी उत्पन्न होते ती इच्छा. 31वे तत्व म्हणजे द्वेष. इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही तर मग द्वेष उत्पन्न होतो. 32वे तत्व सुख.
इच्छित वस्तूचा लाभ झाला मग ते अनुभवाला येते, त्याला सुख म्हणतात. 33वे तत्व दुःख. सुखाच्या विरुद्ध धर्माचे दुःख. 34वे तत्व चेतना. जळाला सचेतन करणारी साक्षीभूत चैतन्याची सत्ता म्हणजे चेतना. 35वे तत्व परस्परांतील स्वभाव वैर टाकून देऊन ही पंचमहाभूते या शरीरात जिच्यामुळे एकत्र मैत्रिणी राहतात ती धृती. आणि 36वे तत्व ज्याला संघात म्हणतात. संघात म्हणजे या 35 तत्वांचा समुदाय, या संपूर्ण 35 तत्वांच्या समुदायाला एकत्र करून ठेवणे, ते 36वे तत्व संघात. आणि असे सर्व मिळून हे शरीर तयार होते. म्हणजे शरीराचा बाहेरून दिसणारा आकार हा संघात आहे. या शरीरात पाप पुण्य निर्माण होते म्हणून त्याला कौतुकाने क्षेत्र असे म्हणतात. म्हणजे हे शेत आहे शरीर, आणि या शेतामध्ये पाप आणि पुण्याचं पीक लावलं गेलेलं आहे. याची व्याप्ती एवढी आहे की स्थावरापासून परब्रह्माच्या अलीकडील सर्व स्थावर जंगम सृष्टीचा या क्षेत्रास समावेश होतो. याची व्याप्ती एवढी आहे की स्थावरापासून परब्रह्माच्या अलीकडील सर्व स्थावर जंगम सृष्टीचा या क्षेत्रात समावेश होतो. आता अत्यंत महत्त्वाचे जे ज्ञान, त्याचा विचार सांगतो. हे प्राप्त करून घेण्याकरिता तपी, योगी, मुनी, वेदाध्ययनी हे आपापल्या साधनांची पराकाष्ठा करून राहिले आहेत. कारण या अफाट संसाराला मुळासकट उपटून टाकून जीवाला साक्षात परब्रह्माची भेट करून देण्याचे सामर्थ्य या ज्ञानात आहे. परंतु शब्दाने या ज्ञानाचे व्याख्यान करता येत नाही. हृदयात ज्ञान उत्पन्न झाले म्हणजे इंद्रियांच्या क्रिया पालटतात. त्या लक्षणांवरून ते ओळखले जाते, म्हणून ती लक्षणे सांगतो. आता ही ज्ञानाची लक्षणे. पहिले लक्षण अमानित्व. अंगी विद्वत्ता, मोठेपणा असून सुद्धा मी अमका आहे अशी इतरांना कल्पनाही येऊ नये व आपले नाम, रूप, मोठेपणा, विद्वत्ता हे सर्व लोकांसमोर येऊ नये अशा पद्धतीने जो वागण्याचे पसंत करतो. दुसरे लक्षण अदंभित्व. प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी आपल्या पुण्यकर्माची दाद लोकांना लागू देऊ नये. तिसरे लक्षण अहिंसा. या पदाचे व्याख्यान करताना ज्ञानदेवांनी आपल्या मताच्या मंडनाकरिता त्या काळी प्रचलित असलेली अहिंसेबद्दलची कर्मकांडातील हास्यास्पद मते सांगून त्यांचे खंडन केले आहे. ज्ञानेश्वरीत पूर्वपक्ष केलेली जी थोडीफार स्थळे आहेत त्यापैकी हे एक आहे. खरी अहिंसा मनात उत्पन्न होत असते. मन हे सर्व इंद्रियांचे प्रेरक असल्यामुळे मनात अहिंसा उत्पन्न झाली की त्याचे चालणे, बोलणे, पाहणे या सर्व क्रियांत प्राणी मात्रांविषयी कृपा व प्रेम ओतप्रोत दिसून येते. अहिंसेचे व्याख्यान मर्यादेबाहेर वाढले म्हणून ज्ञानदेवांनी मननीय असा परिहार दिला आहे. श्रोत्यांना आपले व्याख्यान पसंत पडून ते प्रसन्न व्हावेत असे वाटत असले तर वक्त्याने प्रचलित मतांतराचे निरसन करणे फार अगत्याचे आहे. असे आपण विस्तार केल्याचे कारण श्री ज्ञानदेवांनी दिले आहे. ज्ञानाचे चौथे लक्षण म्हणजे शांती. दुःखाचे प्रसंग अंगावर आदळले तरी ते आपलेच स्वरूप आहे असे समजून
ते निमूटपणे सहन करतो व आपण सहन करतो याची जाणीवही त्याच्या ठिकाणी नसते. 5वे लक्षण आर्जव. अमृताच्या धारेप्रमाणे अंतःकरण सरळ व शुद्ध असून त्याचे सर्वांशी वागणेही त्याचप्रमाणे असते. 6वे लक्षण म्हणजे गुरुभक्ती. आता ज्ञानदेवांच्या अंतःकरणात गुरुसेवेविषयी नितांत प्रेम व त्यातून समोर श्री निवृत्तीनाथ बसलेले, यामुळे या गुरुभक्ती पदाचे व्याख्यान प्रेमाने ओथंबलेले व विस्तारपूर्वक झालेले आहे. शोकग्रस्त जीवाला ब्रह्मस्थिती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य फक्त गुरुसेवेत आहे. गुरुभक्त स्वतःला गुरुसेवेला विकून घेतो. तो गुरूंचे घर, गाव, देश, गुरुसंबद्ध निर्जीव व सजीव वस्तू यांच्या प्रेमाने वेडा झालेला असतो. त्याला गुरुसेवेशिवाय इतर काहीच गोड लागत नाही. ध्यानी मनी एक गुरुसेवाच असते. आपण एकट्यानेच गुरूंची सर्व भावाने व सर्व प्रकाराने सेवा करावी अशी मनात वृत्ती असते व प्रत्यक्ष क्रिया तर मनाच्या पुढे धावते. देह पडल्यावरही आपल्या मृत देहातील पंचमहाभूते गुरुसेवेसाठीच खर्च व्हावीत व जन्मोजन्मी त्याची चरणसेवाच घडावी अशी उत्कट इच्छा तो बाळगून असतो. 7वे ज्ञानाचे लक्षण शुचित्व. आत विमल आत्मज्ञान व बाहेर शुद्ध कर्माचरण असल्यामुळे तो स्फटिकाच्या तावदानात ठेवलेल्या दिव्याप्रमाणे शोभून दिसतो. 8वे लक्षण स्थैर्य. प्रारब्धानुसार दुःख शोकांचे प्रसंग देहावर प्राप्त झाले तरी त्याच्या मनाची बैठक बिघडत नाही. 9वे लक्षण अंतःकरण निग्रह. यमदमादी साधनांनी त्याने आपले मन इंद्रियांच्या तावडीतून दूर करून चैतन्याशी समरस केलेले असते. 10वे लक्षण वैराग्य. ऐहिक व पारत्रिक भोगांबद्दल अरुची व एकांतात शमदमादी परमार्थिक साधने करण्याकडे त्याच्या अंतःकरणाची ओढ असते. 11वे लक्षण म्हणजे अनहंकार. उत्तम रीतीने कर्म करूनही ती मी केली असा अभिमान यत्किंचितही त्याला वाटत नाही. 12वे लक्षण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष यांचे अनुदर्शन. मागे झालेल्या जन्मांची दुःखे ज्याला सारखी सलत असतात व ऐन तारुण्यातच सावध होऊन ती पुन्हा प्राप्त होऊ नयेत म्हणून जो प्रयत्न करीत असतो, तसेच मृत्यू म्हातारपण रोग हे येण्यापूर्वीच जो सावध असतो. 13वे लक्षण म्हणजे अनासक्ती. देह व देहासंबद्ध स्त्री मुले घरदार यात राहत असूनही त्यांना जो चिकटलेला नसतो व ज्याची वाटसरूप्रमाणे उदास वृत्तीने राहण्याची अनासक्त वृत्ती दिसून येते. 14वे लक्षण समचित्त. सुखदुःखाच्या प्रसंगी जो स्वतः सुखी अथवा दुःखी होत नाही. 15वे लक्षण अव्यभिचारी भक्ती. माझ्याशिवाय ह्या जगात दुसरे गोमटे नाही या निश्चयाने काया वाचा मने करून जो माझी परमात्म्याची सेवाच करतो. 16वे लक्षण एकांत प्रियता. त्याची एकांतावर फार प्रीती असते व त्याला लोकांचा कंटाळा असतो. 17वे लक्षण अध्यात्मज्ञान नित्यत्व म्हणजे परमात्मा एक खरा आणि बाकीचा वावगा पसारा असा त्याचा निश्चय झालेला असतो आणि त्यातच तो मस्त असतो. ज्ञानी यांचे 18वे लक्षण म्हणजे तत्वज्ञानार्थ दर्शन.
मन व बुद्धी शुद्ध करून तो परब्रह्माचा साक्षात्कार करून घेतो. म्हणजे तत्वज्ञानाच्या अभ्यासाचे फल जे ज्ञेय ब्रह्म ते त्याला सर्वत्र अनुभवाला येते. तळहातावरील आवळ्याप्रमाणे ही ज्ञानाची 18 लक्षणे ज्ञानदेवांनी स्पष्ट करून रसाळपणाने सांगितली. त्यामुळे श्रोते फार संतुष्ट झाले. ते पाहून पुढील व्याख्यान करण्यास ज्ञानदेवांना अधिकच स्फूर्ती आली. वास्तविक अज्ञान म्हणजे ज्ञान लक्षणात जे सांगितले त्याच्या उलट स्थिती, असे भगवंताप्रमाणे ज्ञानदेवांनाही म्हणता आले असते. परंतु त्याज्य गोष्टींचा त्याग करण्यास सोपे व्हावे म्हणून ज्ञानदेवांनी या अज्ञान लक्षणांचेही विस्ताराने वर्णन केले आहे. त्याचा थोडक्यात मथितार्थ असा आहे. गर्वाने फुगून जातो. आपण केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटून लोकांकडून मान मान्यता मिळवितो. जगाला पीडा व दुःखे देतो. दुःख आले तर दडपून जातो. मनात घात करण्याची वृत्ती ठेवून बाहेरून प्रामाणिकपणाचे ढोंग ठेवतो. गुरूंपासून विद्या घेऊन गुरुवरच उलटतो. त्याचे मन अमंगळ व क्रियाही निषिद्ध असते. यत्किंचित लाभासाठी नियमापासून ढळतो. त्याच्या मनाला कोणताच निग्रह नसून ते सैराट हिंडत असते. जन्मभर विषय भोगूनही त्याचा त्याला वीट येत नाही. या जगात मीच काय तो आहे अशा अभिमान वृत्तीने व दुसऱ्यांविषयी मत्सर ठेवून तो राहतो. हे शरीर पडून जाईल याची कल्पनाही नसल्यामुळे स्त्री पुरुषाधिकात गुंतून राहतो. पुढे येणारे म्हातारपण, रोग व दुःखे याबद्दल चुकून सुद्धा विचार करीत नाही. आज एक उद्या दुसरा अशी देवतांतरे विषयप्राप्तीकरिता पूजित असतो. त्याला एकांताचे वावडे असून सदा लोकांच्या गलबल्यात राहतो. लौकिक प्राप्त करून देणाऱ्या शास्त्र अध्ययनाकडे त्याची ओढ असते व आत्मदर्शन करून देणारे योगशास्त्र व उपनिषदे यांच्याकडे तो चुकूनही पाहत नाही. त्याला अर्थातच ज्ञेय ब्रह्माचे कधी दर्शन होत नाही. ज्ञानदेवांच्या व्याख्यानावर श्रोते संतुष्ट झाले व देवाचे मनोगत तू दावीत आहासी मूर्त अशी श्रोत्यांनी श्री ज्ञानदेवांना शाबासकी दिली. आता देव यापुढे ज्ञेयाचे व्याख्यान करीत आहेत असे म्हणून ज्ञानदेव पुढे ज्ञेयाचे वर्णन करतात. परमात्म वस्तूला ज्ञेय म्हणतात कारण ज्ञाना वाचून ती कोणत्याच उपायाने प्राप्त होत नाही. हे ज्ञेय जाणले असता मनुष्य कृतकृत्य होऊन नित्यानंदाने भरून जातो. ते ज्ञेय निराकार रंगरूप रहित आहे म्हणून नाम, जाती, क्रिया हा संबंध त्याच्या ठिकाणी नाही. परंतु ते दिसत नसले तरी सर्व पदार्थांना सर्व काळात ते व्यापून राहिले आहे. व्यापून राहिले हेही म्हणणे त्याला खपत नाही. कारण जेथे एकच एक आहे तेथे कोण कोणाला व्यापणार. पण शिष्यांची समजूत पटावी म्हणून गुरु ही अशी भाषा वापरतात इतकेच. पंचमहाभूतांतील गुण, विकार व इंद्रिये या सर्वांना याच्याच सत्तेचा आधार आहे असे सर्वांना व्यापून राहिल्यामुळे अज्ञानी लोकांना ते पदार्थातील सत्वादी गुणासारखे भासते. पण ते त्यापासून पूर्णपणे अलिप्त आहे. या तिन्ही गुणांचा नाश झाला तरी
ते ज्ञेय उरतेच. जगताच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही अवस्थाप्रमाणे लोक त्याला ब्रह्मा, विष्णू व महेश अशी नावे देतात. पण ते या विरहित अखंड एक रसच आहे. देहादी परिग्रहाचा त्याग करून ज्यांनी या ब्रह्माला यथार्थप्रमाणे जाणले, त्यांना पुढे काहीही करावयाचे शिल्लक राहत नाही. अवघा एक आत्माच आहे, पण हे बुद्धीला पटत नाही. म्हणून क्षेत्र, ज्ञान, अज्ञान व ज्ञेय असे 4 भेद करून ते सांगावे लागले. तुझी ऐकण्याची तीव्रता पाहून पुन्हा हाच विचार कपिल मुनींच्या सांख्यशास्त्रांतील परिभाषेत सांगतो, ऐक. आताच जे क्षेत्र व क्षेत्रज्ञ सांगितले त्यांनाच सांख्यशास्त्रात प्रकृती व पुरुष असे म्हणतात. ही दोन्ही अनादिसिद्ध असून अगदी जळ्यांप्रमाणे आहेत. बुद्धी, इंद्रिये, गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले व त्यापासून कार्याची उभारणी झाली. गुणांच्या न्यूनाधिक्याप्रमाणे त्या कर्माला सत्कर्म व निषिद्ध कर्म असे म्हणतात व त्यापासून सुख व दुःख उत्पन्न होते. हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सुखदुःख तिचा भरता जो पुरुष त्याला भोगावे लागते असे आपणास दिसते. पण वास्तविक पुरुष निराकार, निर्गुण, अकर्ता व अभोक्ता असा आहे. असे जरी असले तरी ही गुणमयी प्रकृती त्याचे सर्व बनून त्याला संसार कराव्यास लावते व जगाची उभारणी होते. पुरुषाने या प्रकृतीरूपी स्त्रीचा नुसता संग केला म्हणून त्याला ही जन्ममरणाची अनर्थ परंपरा भोगावी लागली. तो भोगतो असे आपणास प्रकृतीच्या गुणांमुळे वाटते, पण खरे सांगाव्याचे तर तो त्याच्यावर आळ आला आहे. केवळ पुरुषाला जन्मही नाही व भोगणेही नाही. हा पुरुष प्रकृतीचा विचार ज्यांनी यथार्थपणाने जाणला ते पुरुष देहात वावरताना दिसले तरी देहाच्या मोहाने ते भुलत नाहीत. आत्मा व अनात्मा यांच्या सरभेसळीत आत्म्याला निवडून काढण्यासाठी सांख्य, योग, कर्म असे प्रसिद्ध पण कठीण मार्ग आहेत. पण ज्यांना ही वेगळी करण्याची सूक्ष्म दृष्टी नाही अशा अज्ञानी जीवांनाही तरणोपाय आहे. त्यांनी जर निरभिमान होऊन हिताहित जाणणारे जे दयाळू संत आहेत त्यांच्या पायी पूर्ण विश्वास ठेवून त्यांचे सर्व भावाने दास्यत्व पत्करले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर ते वागले तर तेही या जन्ममरणांतून मुक्त होतात. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की हे सर्व भिन्न दिसणारे प्राणी एकाच वस्तूपासून उत्पन्न झाले आहेत. या चित्रविचित्र भूतांना व्यापून असणारी वस्तू एकच व अविनाशी आहे. परंतु दुर्दैवी लोकांना त्यातील एकत्व न दिसता अनेकत्व दिसते. जे अगदी थोडे भाग्यवान आहेत त्यांची द्वैत कल्पना नाहीशी झाल्यामुळे त्यांना अनेकांत एक असणारी वस्तू दिसते. ते पाहतील तिकडे त्यांना एक ब्रह्मच दिसते. अशा साम्य स्थिती शय्येवर ते सुखाने निजलेले असतात. देह गुणवान, नाशिवंत व दुःखरूप आहे व देहात राहणारा परमात्मा हा निर्गुण, नित्य व आनंदरूप आहे. तो देहाच्या गुणधर्माने यत्किंचितही लिप्त होत नाही. तो या देहाचा प्रकाशक आहे. देह व आत्मा
यातील ही वेगळीक जाणून घेण्यासाठी साधक अहर्निश खटपट करीत असतात. पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने ही नाशिवंत प्रकृती पसरली आहे व आत्मा तिच्यापासून अगदी वेगळा आहे असा अपरोक्ष अनुभव आल्यावर ते ब्रह्मापासून भिन्न राहत नाही. याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती पुरुषाचा संपूर्ण विचार सांगितला. ज्याप्रमाणे दिव्यात तेल घातले म्हणजे तो अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची उत्कंठा वाढतच होती. भगवंतालाही आपल्या सांगण्याचे सार्थक होत आहे हे पाहून फार आनंद झाला व यापुढे सर्व विश्व आनंदमय करण्याचा विचार देव सांगणार आहेत. ज्ञानदेवांनाही यामुळे व्याख्यान करण्यास अधिकच स्फूर्ती आली. शृंगार रसाला मागे टाकील अशा शांत रसाने युक्त अमृतही ज्याच्या पुढे फिके पडेल अशा अक्षरांनी भरलेले उपमा व अलंकार यांनी परिपूर्ण असे व्याख्यान यापुढे मी करीन. त्यामुळे खेचर वृत्तीच्या लोकांचाही उद्धार होईल व संपूर्ण जगाला परतत्वाचा साक्षात्कार होऊन महाआनंद अनुभवास येईल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. ती पूर्ण करण्याकरिता श्री निवृत्तीनाथ समोरच बसले होते. त्यांना आशीर्वाद देण्याविषयी लढिवाळपणाने विनवून श्री ज्ञानदेवांनी हा अध्याय संपविला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.